नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का आपल्याला नेमकी कुठल्याही स्टॉक्समध्ये आपल्याला खरेदी कधी करायची किंवा आपल्याला त्या स्टॉक्समध्ये आपल्याला कधी कधी एंटर करायचे ते आज आता आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता आपल्याला सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. अर्थात जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिली आहे. त्या लिंकवरती जायचं आहे. त्या लिंकवरती गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फक्त जे काही आपले प्रश्न असतात ते प्रश्न आपण त्या ठिकाणी मला तुम्ही विचारू शकता. ओके. आणि तर मग आपण करत आहोत आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात. बघा, आता पहिल्यांदा मी इथं या चार्टवरचे सगळे इंडिकेटर जे आहेत ते सगळे इंडिकेटर डिलीट केलेले आहेत. ओके. आणि मग आपल्याला जे महत्त्वाचे इंडिकेटर घ्यायचे ते आपल्याला इथं कोणते घ्यायचे ते मी तुम्हाला सांगतो. बघा, तर आपल्याला पहिला इंडिकेटर घ्यायचा आहे, आपल्याला घ्यायचा आहे EMA. तर हा आपला पहिला सगळ्यात महत्त्वाचा इंडिकेटर. ओके. त्यानंतर आपला दुसरा इंडिकेटर असणार आहे सुपर ट्रेंड. ओके. बघा, हा सुपर ट्रेंड नावाचा इंडिकेटर आहे, तो सुद्धा आपण इथे ह्या ठिकाणी वापरणार आहे. त्यानंतरचा आपण इंडिकेटर घेणार आहे RSI. ओके. आणि त्यानंतर आपला इंडिकेटर असणार आहे ADX. तर हे 4 महत्त्वाचे इंडिकेटर आपण वापरणार आहोत आणि हे 4 इंडिकेटर वापरल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारे ट्रेड घ्यायचं आहे ते आपल्याला इथे ह्या ठिकाणी कळेल. आणि आपल्याला इथे आपल्याला एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज बरोबर आपल्याला वेटेड मूव्हिंग ॲव्हरेज सुद्धा घ्यायचं आहे. तर आपल्याला ही गोष्ट पहिल्यांदा आपली लक्षात आली पाहिजे का आपल्याला कुठले इंडिकेटर आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे आहेत. आता हे गोष्ट तुमच्या लक्षात आली. आता बघा, इथे आपण घेतो एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आणि वेटेड मूव्हिंग ॲव्हरेज आहे. सुपर ट्रेंड आहे तो आपण 10-2चा घेतोय आणि हे जे काही ॲव्हरेज आहे हे आपण 9चं घेतोय. त्यानंतर जो काही RSI आहे आणि त्यानंतर ADX आहे. ओके. आता मग पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे का आपल्याला जो काही एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज किंवा वेटेड मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे तर ते कसं काम करतं ते आपण जाणून घेऊया. आता बघा, इथे आपण आलो. इथे आपल्याला या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन भेटतो का इंडिकेटर चार्टवरती आपल्याला जे कोणते इंडिकेटर डिप्लॉय करायचे ते आपण इथून डिप्लॉय करू शकतो. आता मी इथे आलोय आणि त्यानंतर मी नाव टाकले बघा EMA क्रॉस. ओके. आता बघा, हे इथं मला इथं आलेला आहे आपला EMA क्रॉस. ओके. आता मी इथं आलोय. आता इथे मी हा जो टाकलाय तर इथे माझा इथे मी सांगितलंय शॉर्टमध्ये टाकलंय. इथे मी लॉंगमध्ये काही टाकलेलं नाही. मला फक्त EMA मला या ठिकाणी परत 9चाच पाहिजे. ओके. हा इथे मी याच्यामध्ये शॉर्टच टाकलेला आहे, लॉंग काय टाकलेलं नाहीये. ओके. आणि इथे मी याचा जो कलर आहे तो कलर याचा मी केलेला आहे ब्ल्यू. हा जरा थोडा डार्क करतो. ओके. आणि इथे ह्या पद्धतीने हा मला आलेला आहे. आता मला याचा बेनिफिट काय आहे तर मला ते जाणून घेतलं पाहिजे किंवा याचा मला उपयोग काय आहे ते पण मला जाणून घेतलं पाहिजे. आता मला याचा जो काही उपयोग आहे तो उपयोग असा आहे मला. बघा, आता इथे ज्या वेळेस हा जो चार्ट आहे, ओके, हा चार्ट, तर हा चार्ट आता ही जी काही ट्रेंड लाईन आहे ती ट्रेंड लाईन आपल्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज 9 आहे. हा त्याची ट्रेंड लाईन आहे. हा त्याच्यावरती ज्या वेळेस चार्ट असणार आहे त्यावेळेस मला हा कुठे घेऊन जाणार आहे, मला हा वरती घेऊन जाणार आहे. म्हणजे मला त्या ठिकाणी बाय करायला पाहिजे. ज्या वेळेस खाली असेल त्या वेळेस तो काय करणार आहे, त्या वेळेस तो आपल्याला खाली घेऊन येणार आहे. पण आपल्याला त्यामध्ये पण एक ट्रिक आहे. आपल्याला बघा, इथे बघा जो हा झोन दिसतोय आपल्याला इथे ट्रेड घ्यायचा. म्हणजे कसं आहे, आपली ही ट्रेंड लाईन जर अशी असेल तर आपल्याला या ठिकाणी ट्रेड घ्यायचा नाहीये. इथे आपल्याला नो ट्रेड. आपल्याला कसं पाहिजे ट्रेंड लाईन, आपल्याला ट्रेंड लाईन अशी पाहिजे. बघा, ही आपल्याला ट्रेंड लाईन आपल्याला एक तर अशी खाली आलेली पाहिजे किंवा अशी वरती गेलेली पाहिजे. त्याच वेळेस आपल्याला या ठिकाणी ट्रेड घ्यायची. जर ही ट्रेंड लाईन खाली आली तर आपल्याला त्या ठिकाणी आपण सेल साईडचा ट्रेड घेणार आहे. आणि जर ही आपल्याला समजा वरती गेली असेल, अपवर्ड गेलेली असेल तर आपण ह्या साईड इथे आपण बाय साईडचा ट्रेड घेणार आहे. तर हे 2 ट्रेड आपण इथे या ठिकाणी घेणार आहोत. आणि आता त्याबरोबर आपण एक आणखी इंडिकेटर घेतोय त्याचं नाव आहे WMA. म्हणजेच आपण इथे घेतोय वेटेड मूव्हिंग ॲव्हरेज. ओके. आता हे इथे आले आपले वेटेड मूव्हिंग ॲव्हरेज आलेलं आहे. आपण इथे याच्यासाठी जी काय आहे आपली त्याला आपण ब्लॅक कलरची लाईन घेऊया. तिलाही आपण इथे डार्क करूया. ठीक आहे. आता जर इथं बघितलं तर याचा एवढा काही फरक पडत नाही. आपण बघतोय इथे 5-6 रुपयाचा फरक पडतोय. आता हे वेटेड मूव्हिंग ॲव्हरेज आणि हे तुमचं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज झालं. ओके. आपल्याला याचाही सेम वापर करायचा आहे. त्यानंतर आपण इथे इंडिकेटर घेतोय सुपर ट्रेंड. बघा, हा सुपर ट्रेंड घेतोय. हा जो सुपर ट्रेंड इथे आपल्याला ज्या ठिकाणी आपण हा ज्यावेळेस आपला डिप्लॉय करतो आपल्याला त्यावेळेस हा काय असतो, त्यावेळेस आपल्याला आपण हा डिप्लॉय केल्यानंतर 10-3 वाजतो. बघा, इथे याची सेटिंग बघितली असेल तर इथे हा आपल्याला 10-3चा असतो. आपल्याला याची सेटिंग चेंज करायची.
आपल्याला सेटिंग आपल्याला इथे जे काय याच्यावाला जो फॅक्टर आहे किंवा त्याला आपण मल्टिप्लायर म्हणतो तो आपल्याला 2चा करायचा आहे. ओके, आता हा इथे आपण हा 2चा मल्टिप्लायर केलाय. आणि मग आता आपल्याला इथे या सुपर ट्रेंडचा काय उपयोग आहे ते आपण इथे जाणून घेतलं पाहिजे. आता बघा हा जो सुपर ट्रेंड आहे, आता ही सुपर ट्रेंड तुमचा जर हा रेड असेल, सुपर ट्रेंडची ट्रेंड लाईन जर रेड असेल आणि ह्या ट्रेंड लाईनच्या खाली जर तुमचा चार्ट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सेल करायचं आहे. त्या ठिकाणी आपण सेलिंग करू शकतो. पण आपल्याला इथेही गोष्ट लक्षात घ्यायची का सुपर ट्रेंडचा ट्रेंड आपल्याला असा नकोय, तो असा खाली पाहिजे. आणि जर आपला हा जो सुपर ट्रेंड आहे तर आपल्याला हा सुपर ट्रेंडची ग्रीन ट्रेंड लाईन आहे तर तो आपल्या चार्टच्या खालून असणार आहे. आणि जो तुमचा निगेटिव्ह सुपर ट्रेंड आहे तर तो तुमचा चार्टच्या तुमच्या वरून असणार आहे. आता हे तुम्हाला सोप्या भाषेत सांगतोय. परत कोणी कॉमेंट्समध्ये टाकाल सर तुम्ही असंच म्हणले तसंच म्हणले. ओके, ठीक आहे. आता मग आपल्याला ही जी ट्रेंड लाईन आहे ही ट्रेंड लाईन आपल्याला अशी पाहिजे. आपल्याला ही ट्रेंड लाईन अशी सरळ नको आहे. मग आपल्याला त्या ठिकाणी बाय करायचं आहे आणि त्या ठिकाणी बाय केल्यानंतर आपल्याला इथे काय भेटणार आहे, आपल्याला इथे चांगला ट्रेड भेटणार आहे. ओके, आणि आता आणखीन एक मी तुम्हाला इंडिकेटर सांगितलं, त्याचं नाव होतं ADX. ओके, आपण त्याला म्हणतो ॲव्हरेज डायरेक्शनल मुवमेंट. ओके, आता इथे बघा हा जो आपला ADX आहे आपण त्याला इथे त्याच्यावाली जी स्टाईल आहे ती स्टाईल आपण त्याला जरा, ओके ठीक आहे. आता बघा हा जो आपला ADX आहे तर इथे हा आपला ADX मी टाकलेला आहे. आता इथे हा ADX काय दाखवतोय, हा तुमच्या याच्यावरील ताकद दाखवतोय. हा ताकद दाखवतोय, तुमच्या चार्टवर ताकद काय आहे, पण ती खाली आहे का वरती आहे तो ते सांगत नाही, तो फक्त ताकद दाखवतो. आता इथे बघा, आता जर आपण इथे बघितलं असेल तर आपल्याला इथे या साईडला खाली आला तर नंतर आपण इथे बघतोय का हा इथे वरती गेला म्हणजे इथे ताकद दाखवते. आणि नंतर आपण इथे बघितलंय का इथे आपल्याला हा चार्ट जो आहे चार्ट आपल्याला वरती गेला, हा इथे वरती गेला, तो आपल्याला सांगतोय ताकद वरती पाहिजे. पण आपल्याला इथे काही पॅरामीटर आहेत बघा. आता हा जो आपला ADX आहे तो आपल्याला 0 ते 100 मध्ये काउंट केला जातो. पण आपल्याला जर समजा 20च्या वरती असेल तर आपल्याला समजायचं की त्यामध्ये चार्टमध्ये ताकद आहे, खाली असेल किंवा ती ताकद वरती असेल. ओके, मग आपल्याला जर त्या ठिकाणी आपण इथं याच्यावाली जर आपण लाईन टाकली, आपली होरिझॉन्टल लाईन आपण जर टाकली, बघा इथे आपण ती लाईन जर टाकली होरिझॉन्टलची तर ती आपल्याला कुठे टाकायची आहे, 20च्या वरती टाकायची. बघा ही जी होरिझॉन्टल लाईन आहे ती आपण इथे टाकूया. बघा ही 20 वरती आपण टाकलोय, ही लाईन आपण इथे होरिझॉन्टल 20ची टाकली. आणि म्हणजे जर आपल्याला बाईंग करायची असेल तर आपल्याला हा जो आपला ADX आहे तो आपला 20च्या वरती असला पाहिजे. ओके, आपला जो आहे आपला आपण म्हणतो त्याला काय ADX आहे तो आपला 20च्या वरती असला पाहिजे. ओके, आणि आता आणखीन एक आपलं इंडिकेटर राहिलेलं आहे त्याचं नाव आहे RSI. RSI म्हणजेच रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. ओके, आता याची तर सगळ्यांना माहिती आहे. आता हा जनरली आपण काय करतो, आपण जर हा 30च्या जर खाली असेल तर आपण त्याला ओव्हरसोल्ड म्हणतो आणि आपण 70च्या, पण आपण 70 नाही पकडायचं, 60च्या वरती असेल तर आपण त्याला आपण ओव्हरबॉट म्हणतो. मग आपल्याला काय करायचं आहे, पहिली गोष्ट लक्षात घ्यायची बघा, हा जर आपला एकदम 30च्या खाली असेल तरी आपण त्याला बाय झोन मध्ये बसायचं आहे. ओके, आणि जर आपला हा समजा 60च्या वरती असेल आणि तरी आपल्याला त्या ठिकाणी बाय झोन मध्ये बसायचं आहे. म्हणजे आपल्याला बाय झोन मध्ये बसण्यासाठी काही लोक सांगतात 30च्या खाली गेले तर शॉर्ट करा, पण आपल्याला तिथून तो परत रिव्हर्स येताना दिसतो. आपण जनरली जर बघितलं असेल तर बघा आता इथे मी तुम्हाला दाखवतोय. आता जर आपण इथे बघितलंय तर इथे तुम्हाला काय दिसते बघा, हा इथे आपल्याला 30च्या खाली गेला आणि त्यानंतर हा सडनली वरती आला. ओके, आणि म्हणून आपल्याला ज्यावेळेस हा एकदम आपल्या ओव्हरसोल्ड झोनमध्ये असेल त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी त्याला करायचं काय आहे, बाईंग करायची. बघा आता इथे आपण याला मिडल जो आहे हा आपण मिडल काढून टाकू. इथे आपण याला जो आहे अप्पर जो आहे तो आपण त्याला 60 घेऊ, त्याला आपण देऊ ग्रीन कलर, त्याला डार्क करू. आणि आपला जो लोअर आहे आपण त्याला 30च ठेवूया, त्याला आपण रेड टाकू आणि त्याची जी लाईन आहे ती आपण लोअरची जी लाईन आहे ती पण आपण त्याला डार्क करूया. ओके, तर मग आपल्याला करायचं काय, आता ही गोष्ट कळली आपल्याला काय कळलेली गोष्ट बघा, आता इथे मी तुम्हाला दाखवते. आता ही गोष्ट आपल्याला कशी कळली आहे, आपला जो काय RSI आहे तो आपल्याला 30च्या आसपास असला तरी बाय आहे किंवा 60च्या वरती असला तरी आपल्याला त्या ठिकाणी बाय आहे. हा जो आपला ADX आहे तो आपला 20च्या वरती असला पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी त्याला जर तो आपला त्या 20च्या वरती असेल तर आपण त्याला त्या ठिकाणी बाय करणार आहोत. ओके, आता इथे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. आता मग
पहिली गोष्ट आहे का आपल्याला कोणत्या टाइम फ्रेममध्ये, किती टाइम फ्रेममध्ये आपल्याला काम करायचे. तुम्ही जर काम समजा इंट्राडे करणार असाल, बघा हे जर काम तुम्ही इंट्राडे करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 5 मिनिट किंवा 3 मिनिट या 2 टाइम फ्रेममध्ये हे चार्ट तुम्हाला बघायचे आहेत. पोझिशनल ट्रेड असेल तर 15 ते 30 मिनिटपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी त्या टाइम फ्रेममध्ये तुम्हाला काम करायचं आहे. आणि जर तुमचा स्विंग ट्रेड असेल तर साधारणतः 1 दिवसाच्या टाइम फ्रेमवरती तुम्हाला याच्यात काम करायचं आहे. आता बघा, आता जर आपण इथे गेलो तर इथं आपल्याला येते टाइम चेंज करण्यासाठी तुमचा चार्टचा टाइम फ्रेम जो आहे तो तुम्हाला किती बघायचा आहे. आता बघा इथे मी आलेलो आहे, आल्यानंतर इथे मी एका दिवसाचा टाइम फ्रेम जर बघितला तर इथे एका दिवसाचा टाइम फ्रेम बघितल्यानंतर या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन हे थोडे वेगळं दिसते. ओके, ठीक आहे. आता जर आपण इथे बघितलंय तर आपल्याला इथे काय सांगतोय हा, जर आपण इथे बघितल्यानंतर आपल्याला इथे दिसतंय का आपल्याला ह्या ठिकाणी सुपर ट्रेंड आपला पॉझिटिव्ह झालाय. त्यानंतर इथे आपल्याला काय सांगतोय हा, 23,181 आणि किंवा 23,180 राऊंड फिगर पकडा. त्या ठिकाणी आपल्याला जे वेटेड मुव्हिंग ॲव्हरेज सांगते बाय करा. आपलं दुसरं आपलं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज सांगते का 23,220ला बाय करा. ओके, सुपर ट्रेंड सुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि आपला ट्रेंड सुद्धा हा थोडा वरती आलेला आहे. तर म्हणजे आपण इथे आपला इथे या ठिकाणी जर वन डे टाइम फ्रेमवरती बघितला तर इथे आपला हा बाय जनरेट झालाय आणि आपल्याला तिथून जवळजवळ 300 पॉईंटची रॅली भेटली. आपला एडीएक्स सुद्धा जवळजवळ 31च्या आसपास आहे आणि RSI सुद्धा आपला हा 30च्या वरती आहे. ओके, तर आपल्याला इथे हा जर आपण बघितलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वन डे टाइम फ्रेमवरती बाईंग झोनला आपल्याला पूरक आहेत. ओके, आणि आता जर आपण बघितलं इथे आपण याला थोडं टाइम फ्रेम आपली जी आहे ते आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती येऊया. ओके, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण आलो तर आपल्याला इथे काय बघायला भेटते बघा. आपण इथे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आल्यानंतर आपण थोडा इथे ADXला जे आहे ना त्याला काढून टाकू. ओके, म्हणजे आपल्याला आणि हा जो काय ठीक आहे ही लाईन RSIची आपण इथे कमी केली आता. आणि कारण काय होतं इथे आपल्याला खूप अशी साधारणतः आपण त्याला म्हणतो चार्टवरती आपल्याला खूप अशी गणमन दिसते. ठीक आहे, आता बघा आता का जर आपण इथे बघितलं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर आपले इथे या ठिकाणी स्टॉप लॉसेस सुद्धा वाजणार आहेत. इथे आपण या ठिकाणी शॉर्ट ट्रेड असे छोटे छोटे ट्रेड आपण घेऊ शकतो. बघा आता जर आपण इथे बघितलं असेल तर आपल्याला पहिली गोष्ट आपल्याला काय ठेवायची, टार्गेट काय ठेवायचे. बघा जोपर्यंत आपला सुपर ट्रेंड हा आपला परत निगेटिव्ह होत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी ट्रेडमध्ये बनून राहायचंय. ओके, तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी ट्रेडमध्ये बनून राहायचं आहे. आता जर आपण इथे बघितलं तर आपल्याला इथे हा ट्रेड आपला कुठं इनिशिएट झालेला आहे बघा. ठीक आहे, आता बघा इथे जर आपण बघितलंय तर इथे आपल्याला इथे ह्या कॅन्डलवरती आपला सुपर ट्रेंड बघा इथे तुम्हाला बरोबर या ठिकाणी तुम्हाला इंडिकेशन दिसतंय. ते काय दिसतंय का तुम्हाला इंडिकेशन दिसतंय इथं बाय. आणि इथे तुम्हाला हा चार्ट आहे तर हा चार्ट पण तुम्हाला ह्या तुम्हाला ट्रेंड लाईनच्या वरती, तर म्हणजे तुमचे वेटेड मुव्हिंग ॲव्हरेज आहे, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे हा त्याच्यावरती गेलेला आहे. तुम्हाला सुपर ट्रेंड पण सांगतो वरती आहे. तर इथे आपण ह्या ठिकाणी तुमची होणार एंट्री बघा. जर तुम्ही इथे बघितलं तर इथे आपली ह्या ठिकाणी तुमची एंट्री होणार आहे. बघा तुमची इथे एंट्री झाली, ही जवळजवळ तुमची एंट्री झाली होती 22,860ला. इथे तुमची ह्या ठिकाणी झाली एंट्री 22,860ला. आणि मग तुमचा हा तुम्हाला ट्रेड कुठपर्यंत आहे, तर ट्रेड तुम्हाला बघा इथे तुम्हाला ह्या कॅन्डलला त्यांनी सांगितलं इथे सांगितलंय का बाहेर पडा. आणि जर आपण इथे बघितलं असेल तर हा आपल्याला इथं किती सांगतोय 23,140. ठीक आहे, आपण 22,850च्या आसपास साधारणतः समथिंग आपण त्या ठिकाणी एंट्री केली आहे. म्हणजे इथे तुम्हाला 300 पॉईंट या ठिकाणी भेटले. ओके, आता परत तुमची एंट्री कुठे झालेली आहे, परत तुमची एंट्री जी झाली आहे ती परत आपली एंट्री इथे झाली बघा. परत एंट्री इथे या ठिकाणी झालेली आहे आणि ती जर आपण बघितली असेल तर 23,100ला परत तुमची एंट्री झाली आहे. आणि आपण इथे आपल्याला आपल्याला कुठपर्यंत ट्रेंडमध्ये बनवून राहायचं आहे तर आपण बघा इथपर्यंत इथपर्यंत हा तुम्हाला इथे ह्या 23,240 पर्यंत तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्ही ट्रेडमध्ये आहात. ओके, तर नंतर तुम्हाला इथे या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी ट्रेडमधून बाहेर पडलात. परत आपल्याला इथे या ठिकाणी आपला हा
तुम्हाला जो चार्ट आहे तो परत आपल्या याच्यावर ट्रेंड लाईनच्या वरती आला आहे. सुपर ट्रेंड पण लागू झालेला आहे आणि आपण बघतोय का इथून आपण वरती आलोय आणि आपला इथे ह्या ठिकाणी आपण बघतोय का इथे आपला अजून सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह चालू आहे. अजून की सुपर ट्रेंड आपला निगेटिव्ह झालेला नाहीये. हे झालं 15 मिनिटाच्या टाइम आपल्या याच्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. म्हणजे अजूनही आपण या ठिकाणी आपल्या ट्रेडमध्ये बनून आहोत. ट्रेड आपला कधीपासून चालू झालाय बघा. हा ट्रेड आपला इथे चालू झालेला आहे. तो आपला आपण बघतोय 23,175 ला ट्रेड चालू झालाय. आता आपण 23,525 ला आहोत. अजूनही आपला ट्रेंड आहे तो पॉझिटिव्ह आहे. ओके. आता इथे तुमचं हे झालं स्विंग ट्रेडिंगचं. आणि आता जर आपण तुम्हाला काम इंट्राडे करायचं असेल तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू शकता. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण गेलो बघा, इथे आपण याच्या वन डे वरती आलेलो आहे. बघा इथे हा वन डे चार्ट आलाय. वन डे वरती आपण इथे 5 मिनिट टाइम फ्रेमचा चार्ट आपण घेतलाय आणि जर आपण इथे बघितलं तर आपल्याला इथे काही काही गोष्टी बघायला भेटतात ते आपण जाणून घेऊया. ओके. आता बघा इथे आपण बघतोय काय आपल्याला इथे बघायला भेटतंय. तर इथे ही तारीख आपली 31 तारीख आहे. आता इथे आपण सकाळी बघितलं बघा, इथे तुम्हाला सकाळी जर आपण बघितलं हा सकाळी इथे सुपर ट्रेंडनी तुम्हाला इथे बायचं इंडिकेशन दिलेला आहे. हा म्हणजे आपल्या सकाळी म्हणण्यापेक्षा काल मार्केट क्लोजिंगच्या आधीच हा बायचा इंडिकेशन होता आणि आज मग तो सकाळपासून कंटिन्युअसली झालेला आहे. आपण बघतोय इथे फक्त आपल्याला अजून काही कुठेही आपल्याला ट्रेंड जो आहे तो ट्रेंड निगेटिव्ह झाला नाही. तो आपला बाय इंडिकेशन कुठे झाला होता इथे बघा, हा आपल्याला इथे दिसतोय 23,160 ला. ओके. तर हा इथे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बाय इंडिकेशन झाला इथे आणि त्यानंतर आपण बघतोय का ट्रेंड तुमचा कंटिन्युअसली कुठपर्यंत चालू होता. ट्रेंड तुमचा इथे हा जर बघितला असेल तुम्ही सकाळी म्हणण्यापेक्षा आपला दुपारी जवळ 2 वाजता आपल्याला इथे हा सुपर ट्रेंड आपला ह्या ठिकाणी निगेटिव्ह झाला. तो जर आपण बघितला असेल तर 23,480 च्या आसपास आपला या ठिकाणी सुपर ट्रेंड आपला निगेटिव्ह झाला. पण त्यानंतर आपण बघतोय का परत आपल्याला इथे या ठिकाणी बायचं इंडिकेशन परत भेटलंय आणि त्यानंतर परत आपला सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह झालेला आहे. आपण फक्त इथे ह्या इतक्या एवढ्या वेळेमध्ये आपण बघितलं असेल का आपलं ह्या याच्या ट्रेंड लाईनच्या पण खाली आलाय चार्ट आणि आपला सुपर ट्रेंड सुद्धा आपला निगेटिव्ह झालेला आहे. आणि आता आपल्याला इथे या ठिकाणी बघायचं आहे चार्ट होते आपण आपला जो काय RSI आहे तो आता आपण घेऊया. बघा आपल्याला त्यावेळेस बघायचंय का RSIचं नेमकी काय काम होते बघा. ओके. आता इथे जर आपण RSI बघितला असेल तर हा जो RSI आपल्याला इथे बघायला भेटतोय तर आपण इथे याची आपण टाइम लिमिट सेट करूया ना. मिडलची काही गरज नाही. अप्पर आपण इथे 60 घेतोय. इथे याचा आपण कलर आपण ग्रीन करतोय. ठीक आहे. आणि लोअरचा आपण कलर रेड करतोय आणि लोअरला आपण 30च ठेवलेला आहे आणि ठीक आहे अप्परला आपण डार्क करतोय. ठीक आहे. आता बघा तुम्हाला मी काय सांगितलं होतं आपल्याला एक तर RSI आपला ओव्हर बॉट मध्ये पाहिजे किंवा आपला ओव्हर सोल्ड मध्ये पाहिजे. आता इथे आपला बायचं इंडिकेशन झालंय क्रिएट झाला इथे आणि इथून त्यानंतर आपल्याला RSI हा आपला 60 च्या वरती आलेला आहे. ओके. आता त्यानंतर आपण इथे बघूया जो आपला इथे हा बायचा ट्रेड कुठे इनिशिएट झालेला आहे बघा. हा बायचा ट्रेड आपला इथे आपला इनिशिएट झाला होता कुठे आपला इथे बघा. आपला इथे या ठिकाणी बायचा ट्रेड आपला इनिशिएट झालेला होता इथे या ठिकाणी बघा तुम्हाला इथे दिसतोय हा इथे सुपर ट्रेंडचा बाय इंडिकेटर आलेला आहे आणि इथे RSI आपला हा 60 च्या वरती आलेला आहे. तर मग ह्या अशा प्रकारे जर आपण एकाच वेळेस 3-4 इंडिकेटरचं कॉम्बिनेशन जर वापरलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ट्रेड आहे तो ट्रेड आपल्याला इथे भेटू शकतो. ओके. तेव्हा मग आता म्हणजे बहुतेक तुम्हाला समजलं असेल का आपल्याला कुठल्याही ट्रेडमध्ये कशी एंट्री घ्यायची. ती जी एंट्री आहे ती आपल्याला इथे सहज घेता येते आणि आपल्या ह्या गोष्टी सगळ्या सोप्या आहेत. तुम्ही म्हणाल सर तुम्ही आम्हाला फक्त इंडेक्समध्ये दाखवले. आता बघा इथे मी तुम्हाला टाटा मोटरचं दाखवतो. काल परवा दिवशी टाटा मोटर जो आहे तो आपल्याला त्यामध्ये मोठं करेक्शन बघायला भेटलं. ओके. आता टाटा मोटर जर आपण बघितलं असेल तर तुम्हाला मी इथे ह्या गोष्टी सगळ्या दाखवतो. आता बघा आता इथे हा टाटा मोटरचा जर आपण चार्ट बघितला तर आपल्याला इथे कालचं जे काही करेक्शन मोठं बघायला भेटलंय त्या करेक्शनच्या आपल्याला इथे आणि कल्पना पण आपल्याला या ठिकाणी दिलेली होती. म्हणजे कल्पना दिली नाही म्हणायला पण आता हे बघा इथे हा 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आपण लावला. इथे आपण याला वन डे टाइम फ्रेमवरती लावूया. ठीक आहे. आपण वन डे टाइम फ्रेमवरती जर लावलं तर आपल्याला इथे वन डे टाइम फ्रेमवरती जर बघितलं असेल तर आपल्याला इथे ह्या ठिकाणी बाय ट्रेड आपला इथे ह्या ठिकाणी झाला होता इनिशिएट
हा आपला वन डे टाइम फ्रेमवर जर बघितलं 730ला बाय ट्रेड आपला झालता इनिशिएट. त्यानंतर याने जवळजवळ आपण बघतोय, ठीक आहे, ओके. हां, आता बघा इथे आपण वन डे टाइम फ्रेमवरती जर बघितलं असेल तर वन डे टाइम फ्रेमवरती आपण बघतोय का इथे आपल्याला हा जो इथे फक्त एक कॅन्डल आपली वरती गेली होती, पण आपल्याला त्यानंतर हा परत खाली आलेला आहे. म्हणजे आपल्याला इथे जर आपण बघितलं तर आपली ही कॅन्डल ना ह्या चार्टच्या वरती होती ना ह्या चार्टच्या खाली होती. पण आपण इथे पाठीमागं जर बघितलं तर इथे आपल्याला क्लिअर कट वरती आलेली होती कॅन्डल आणि तिथून आपल्याला जवळजवळ 50 रुपयाची आपल्याला त्या ठिकाणी रॅली बघायला भेटली. आणि आपल्याला ह्या ठिकाणी असं ट्रेड घ्यायचं नाही ज्या ठिकाणी तुम्हाला कॅन्डलची काहीच दिशा जी आहे ती आपल्याला कळत नाही, त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा नाही. त्यानंतर आपण इथं बघतोय का इथं सुपर ट्रेंड आपला या ठिकाणी झाला निगेटिव्ह आणि आपला हा चार्ट आहे, हा चार्ट पण आपल्या ट्रेंड लाईनच्या खाली आला होता. इथे जर आपण रेट बघितला असेल तर 757 रुपये रेट होता आणि तिथून आपल्याला खाली जर आपण बघितलं तर आपण इथे 680 पर्यंत खाली आलेलो होतो काल. ठीक आहे, आता आपण इथे जरा थोडं आपण याला घेऊया आपल्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. बघा आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण बघितलं असेल तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघतोय का आपल्याला इथे जो ट्रेड भेटला होता तो बाय ट्रेड कुठे भेटला होता, कधी भेटला होता, तो जर आपण बघितला तर हा ट्रेड आपल्याला इथे भेटला होता. बघा 712 रुपयाला हा बाय ट्रेड आपला भेटला होता. आणि त्यानंतर आपण बघतोय का इथे हा चार्ट आपल्याला इथे कंटिन्युअसली वरती घेऊन गेला. त्यानंतर इथे थोडं कन्सोलिडेशन झालं, परत इथे बाय झाला, परत इथे बाय क्रिएट झाला आणि इथे हा आपला सुपर ट्रेंड जो आहे तो आपण बघतोय का इथपर्यंत 744 पर्यंत हा पॉझिटिव्ह होता. आणि त्यानंतर आपण बघतोय का इथे हा फॉल आला, कारण त्या दिवशी रिझल्टचा दुसरा दिवस होता आणि त्यानंतर आपण बघतोय का मोठा फॉल झाला इथे. ओके, आता इथे ह्या गोष्टीला कोणी काय करू शकत नाही. तुम्ही म्हणाल सर इथे चार्टनं काही सांगितलं नाही, हे सांगितलं नाही, ते सांगितलं नाही. तर तुम्हाला कुठलेही चार्ट आहे, इंडिकेटर आहे, फक्त दिशा दाखवायचं काम करतात. ते काय तुम्हाला क्लिअर कट इंडिकेशन देत नाही. आणि त्यानंतर आपण बघतोय आपला नियम काय आहे का आपला ज्या वेळेस हा चार्ट असा कंटिन्युअसली तुम्हाला इथे दिसतोय, म्हणजे चार्टमध्ये डायरेक्शन दिसत नाहीये तुम्हाला, याच्या ट्रेंड लाईनमध्ये डायरेक्शन दिसत नाही, त्यावेळी ट्रेड घ्यायचा नाहीये. ओके, आणि त्यानंतर आपण इथे बघतोय आता जर इथे तुम्हाला इथे बघायला भेटतं इथे तुम्हाला सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह झालाय. त्यानंतर हा चार्ट तुमचा थोडासा आहे असा वरती चाललाय, तुमची ट्रेंड लाईन पण वरती चालली आणि या ट्रेंड लाईनच्या वरती चार्ट आलाय. आणि जर इथे तुम्ही बघितलं असेल तर हा बायचा इंडिकेशन झाला इथे क्रिएट, तो जवळजवळ 700 रुपयाच्या आसपास झालाय आणि तिथून हा स्टॉक्स आपल्याला 716 रुपयापर्यंत घेऊन गेलेला आहे. ओके, तर बघा ह्या अशा प्रकारे आपण जर काम केलं, अशा प्रकारे जर आपण ट्रेड केला तर आपल्याला त्या ठिकाणी शॉर्ट टर्म ट्रेड असतील किंवा आपले इंट्राडे ट्रेड असतील त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे पैसे भेटू शकतात आणि आपल्याला कुठल्याही स्टॉक्समध्ये खरंच एंट्री करायची आहे का ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकतो. आता बघा आणखीन एक जर आपण स्टॉक बघितला असेल तर आपला याच्यावाला हुडकोचा स्टॉक, ओके, तो पण खूप पडलेला आहे. बघा जर आपण बघितलं असेल तर त्याचाही चार्ट बघा. आता ह्या चार्टवरती जर आपण बघितलं असेल तर आपण याच्यावरती साधारणतः वन डे टाइम फ्रेमवरती जर चार्ट आपण लावला तर वन डे टाइम फ्रेमवरती आपल्याला इथे अजूनही त्यावरती बाय आपल्याला इथे बाय क्लिअर झालेला आहे थोडासा 218ला आणि त्यानंतर आता तो 230 पर्यंत आला, पण अजून त्याचं सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह झालेलं नाहीये. ठीक आहे, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर त्याला आपण लावलं तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला बाय इथे क्रिएट झालेला होता 2-3 वेळेस जवळजवळ 200 रुपयाच्या आसपास. बघा आपण इथे बघतोय का इथे आपल्याला बाय क्रिएट झालेला होता आणि त्यानंतर आपला एसएल परत वाजलेत, परत वरवरती गेलाय, पण सुपर ट्रेंड जो आहे तो सुपर ट्रेंड आपल्याला बघा इथून कंटिन्युअसली हा सुपर ट्रेंड इथे थोडासा फक्त गेला परत आलेला आहे. हा जर बघितलं तर 15% रॅली आपल्याला इथं बघितली, आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती 15% रॅली आपल्याला या ठिकाणी अनुभवायला भेटलेली आहे. तर आपण ह्या अशा प्रकारे आपण चार्टवरती हे सगळे इंडिकेटर जे आहे ते टाकून काम करू शकतो. ओके, तेव्हा मग आजच्या भागामध्ये मी तुम्हाला जी काही माहिती सांगितली ती माहिती तुम्हाला कळली असेल असं मला एकंदरीत वाटतंय. आणि जर समजा आपल्याला आणखीन काही प्रश्न असेल तर तुम्ही ते मला कॉमेंट्समध्ये विचारा, आपण त्यावरती आपण परत नवीन चांगले व्हिडिओ बनवू. आणि किंवा जो माझा टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिली, त्या लिंकवरती जा, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल तुम्ही परत जॉईन करा आणि तिथे जाऊन तुम्ही प्रश्न विचारू शकता. जे काही तुम्हाला प्रश्न असतील त्या प्रश्नावरती आपण नक्कीच आपले व्हिडिओ बनवायचं काम करू. ओके, आणि तेव्हा आता इथे आपण थांबत आहोत. अर्थातच जरी ही तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल, तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये.